नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया साबुदाण्याची खिचडी. हे 1.5 छटाक साबुदाणे घेतले, त्याला चांगलं धुवून आणि हे साबुदाणे बुडेपर्यंत आपण पाणी टाकून घेऊन 1 घंटा भिजत ठेवले. चला आता बनवूया. गॅस पेटवूया, कढई ठेवूया. कोणतं पण कढई चालते. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. आपण 50 ग्राम शेंगदाणे टाकूया कढईमध्ये. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. कसे शेंगदाणे चुटचुट करत आहेत, चांगले खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे आपले भाजून झाले. गॅस बंद करूया. प्लेटमध्ये काढूया. 2 मिनिटं थंड होऊ देऊया शेंगदाणे. मग शिलटा काढूया आपण. बाउलमध्ये मिरच्या घेऊन घेऊया. काढूया बाउलमध्ये. 1 आलू घेऊन घेऊया. 4 मिरच्या घेतल्या आहे. त्याला कट करून घेऊया आपण बारीक बारीक. मिरची कट करून झाली आहे. आपण बाउलमध्ये काढूया. हे आलूचा शिलटा काढून घेऊया आपण. चाकून पण जमते, ह्याच्यानं पण जमते. शिलटा काढून झाला आपल्या आलूचं. आलूला बारीक कट करून घेऊया चाकून. आलू कट करून झाला आहे. बाउलमध्ये काढूया. 2 मिनिटं झाले. शेंगदाणे थंड झाले आपले. शिलटा काढूया. आपल्या शेंगदाण्याचा शिलटा काढून झाला आहे. शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकूया. त्याला मिक्सरला वाटून घेऊया. शेंगदाणे वाटून झाले. किती छान बारीक बारीक. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कोणतं पण कढई चालते. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. आपण तेल टाकून घेऊया. 1 चमच तेल टाकलं होतं आपण. तेल गरम झालं आहे. आपण अर्धा चमच राई टाकूया. अर्धा चमच जिरा टाकूया. त्याला असेच परतून घेऊया. जिरा राई आपले कळले आहे. 4 मिरच्या कट करून घेतलेल्या टाकूया. त्याला असेच परतून घेऊया. आपल्या मिरच्या फ्राय झाल्या आहे. 1 आलू कट करून घेतलेला टाकूया. त्याला असेच फिरूया. आलू चांगलं शिजावं म्हणून आपण 1 मिनिट वाफेवर झाकून ठेवूया. गॅस सुरू करूया. 1 मिनिट झाला आहे. बघूया आपले आलू शिजले का. तेव्हा किती छान शिजले आहेत. पण भिजत टाकल्याने टाकूया कढईमध्ये. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. साबुदाणा 1.5 छटाक टाकून घेतला होता आपण कढईमध्ये. आता हे 50 ग्राम शेंगदाणे भाजून वाटलेले आपण टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. अर्धा चमच मीठ उपासाचं टाकून घेऊया. 1-2 मिनिटं आपण वाफेवर झाकून ठेवूया. झाले 2 मिनिटं. आपण बघूया आपले साबुदाणे चांगले फुलले आहेत का. व्यवस्थित फिरून घेऊया. वा वा किती छान झाले आहेत. ते साबुदाणे तयार झाले आहेत बनवून. आपण गॅस बंद करूया. हे उपासाला पण खाऊ शकता, नाश्त्याला पण बनवून खाऊ शकता. ह्या पद्धतीनं तुम्ही बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.